सूप या तुम्ही. बर. कमळे, काय झालं ग? काय नाही. डोळ्यातलं पाणी लपवता येतंय ग, पण खरं तोंडावर जी उदासी आहे ती कशी लपवशील? मला काय कळलं नव्हे, तुला सरू काकीना आबासनी भेटायची किती आस लागली आहे ती. पण काय करायचं ग, ती स्पर्धा बी मधीच आली आहे नव. आयाबा तुमची लय आठवण येते. मला माफ करा. माझी स्पर्धा आली की नाही म्हणून मी येऊ शकत नाही. माझी स्पर्धा झाल्यावर मी लगेच येणार तुम्हाला भेटायला, नक्की. या आईच्या हातचं जेवण, तिच्या हातचा मार, मग आबांनी नाटक करून मला वाचवलेलं सगळं सगळं आठवतं बघ सारखं. कमळे, अगं गावाकडे जायला मिळालं नाही म्हणून अशी उदास नको राहू ग. आम्ही आहे की तुझ्याजवळ. तुम्ही हाय म्हणून तर मी हाय, नाहीतर मुंबईत काय झालं असतं माझं. स्पर्धा झाली की नाही मी जाणार गावाला आयाना आबासने भेटायला, एकदम फास्टात. बंड्या नेशील ना हो मला गावाकडं? होय, नेणार की नेणार. आता तेव्हा हिला आबांबद्दल कळेल तेव्हा काय करेल? नाही नाही, कमळीला अंधारात ठेवून लई मोठी चूक केल्या. साहेबा, काय इन्फॉर्मेशन मिळाली? त्या चरणची सगळी कुंडली काढली मॅडम मी. तुम्ही म्हणत होतात ते बरोबर आहे. तो अन्नपूर्णा कॉलेजमध्ये शिकत होता. अनिका आहे ना, अनिका, तिचा मित्र आहे तो. ते मध्ये ड्रग्सचं प्रकरण वगैरे झालं ना, त्यानंतर कॉलेजने त्याला काढून टाकले आणि आता कुठल्याही कॉलेजमध्ये त्याला ऍडमिशन मिळत नाहीये. दिवसभर गाडीवरून फिरणे याच्याशिवाय त्याच्याकडे दुसरा उद्योग नाहीये. चरण हा अनिकाचा मित्र, मग तो हे सगळं त्या अनिकासाठी करतोय की काय? याबद्दल अनिकाला काही माहिती असेल? मॅडम प्लीज, मला काळजी वाटते ना म्हणून विचारतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही नाही. आय विल हँडल.